व्यक्ती 72 वर्षांच्या बुवाबरोबर आज जोडीक माका घेतलानी या माऊलीसाठी तर जोरात टाळ्या वाजवा. आणि कधी या माऊलीने गर्व केला नाही, हा बुवा नको तो बुवा नको. अहो त्यांच्यावर बारी करतोच आहे ना. प्रत्येक बुवा कसा आहे त्या लेवलला उदय पारकर बारी करतो. वनात पण फळावलं नाही बोलू का की माझ्या डोक्यावर परिणाम नाही झाला. आज जोडी एक कशी त्या लेवलला बारी करणार मी व तुम्ही एक शब्द म्हणणार नाही, पण तुम्ही माझ्या हृदयात स्थान आहात. तुमचा आई शब्द सांगतोय कारण तुमचा अहंकार नाही आणि संस्कार तुमच्याकडे दिसतात. अहंकार म्हणजे प्रत्येक माणसांना गिळून टाकतात तो अहंकार, आणि संस्कार प्रत्येक माणसात एकत्र करण्याचं काम करतात, त्याला संस्कार म्हणतात. पण संस्कार आणि अहंकार तुमच्याकडे असतो. दुःख आणि सुख हा शब्द वेदनादायक आहे. दुःख हा शब्द जोडाक्षरी आहे, पण प्रत्येकाला कसं जगायचं हे दुःख शिकवत असतो. आणि सुख हा शब्द सरळ आहे, तो प्रत्येकाला आयुष्यामध्ये कसं काम करायचं आणि कसा प्रपंच सांभाळायचा तो सुख करत असतो. म्हणून सुख आणि दुःख हे महत्वाचे आहे. बक्षिसीला 40 मिनिटं दिले, त्याच्यावर जाणार नाही. म्हणजे मार्गाला लावती ती तर ते आज मी झील आणि माझ्या जोडे बाबा तिकडे बसले आमचे बसावे नाद नाही करायचं. सगळ्या म्हणजे अष्टपैलू खेळाडू होते. भजन पण करतो, डबलबारी पण करतो आणि पाकमध्ये दशा होतात. बरोबर त्या माऊलीसाठी एकदा जोरात मिळावं. सगळे म्हणजे मी तुमच्यावर लहान कलाकार आहे, पण 100% मनोरंजन करते थोडक्यात. त्याप्रमाणे स्वप्नील गोसावी बुवा यांच्याकडे माझ्यासाठी लाख म्हणलं तर 100 रुपयाचं मार्गदर्शनाकडे धन्यवाद. त्या रुपये देऊ शकता नाही ना हो, कारण कसा रणांगण आहे. रणांगण कसा सचिन तेंडुलकर इंडियातलं गोळ देव म्हणतात, पण पाकिस्तानची जर इंडियाची मॅच जर असत तर पाकिस्तानचा कॅप्टन सांगत नाही बाबा सचिन तेंडुलकर सरपटी म्हणतात ते स्पीड टाकतो लागतात. तसं माझ्या वयामध्ये नाही, पण तुम्ही माझ्यापेक्षा ज्येष्ठ म्हणून मी अजिबात वाईट म्हणणार नाही. आज तुमच्या चरणाजवळ नतमस्तक म्हणून बारी करणार, कारण माझा जोडी घेतला तर याच्या पुढे पण बारी करूच याच्यात जोडी आय लव्ह यू. बघा गजर घेतोय संगीताचा महावीरू दीपक गेला विरून. दीपक म्हणजे तेजमय दीपक, दीपक म्हणजे दिवा. अरे आपले दीपक चव्हाण आपल्यातून निघून गेले, पण आजही बुवांचा अजरामर झालेला गजर या पूर्ण महाराष्ट्रामध्ये पोलीस बांधव लावत असतात कॅसेटच्या माध्यमातून. म्हणून आज दीपक चव्हाण भजन केलं की अंगावरती काटा उभा राहायचा. असे आमचे दीपक चव्हाण बुवा आजही त्यांचं नाव आज गाजतंय. आणि त्यांना 3 मुलं, 2 मुली दीप्तीनी गुड्डी म्हणजे ऋतुजा आणि आमचा किरण. आज खरोखर किरण आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये पकवाज विशारद म्हणून त्याला पदवी मिळाली. माझ्या भावासाठी एकदा म्हणजे 3 रत्न दीपक चव्हाण कोणी वारसा आपला जपलाय बघा. ना ते एका बुवाच्या पण टाळे सुद्धा भाजी. दीपक चव्हाण आपल्या शिष्याकडे पण लक्ष दिलं नाही आणि आपल्या मुलांकडे सुद्धा म्हणजे घडवलं नाही. असे आमचे दीपक चव्हाण बुवा बरोबर शरीराने गेले, पण त्यांचा आत्मा या ठिकाणी घुटमळत असणार. कारण दीपक चव्हाण म्हणजे मला अजूनही आठवण येतं. मी 1.5 महिने की 2 महिने शिकलोय, पण दीपक चव्हाण भाऊंना एक भारूड घेतलंय वालीनी सुग्रीव. अरे मालवण भूतनाथ मध्ये भालचंद्र केळुसकर बुवांच्या गावात भारी होती. म्हणलं बुवानी माका भारूड द्यावा. बुवानी समोर बसवला नाही आणि बुवांचा जे भारूड दिलाय ना ते अर्ध्या तासात मी पूर्ण स्टोरी बुवांका म्हणून दाखवलंय. त्यावेळी बुवानी सांगितलं नाही अरे उदय तू माझं नाव करशील, या माका अजूनही आठवतात. कारण मी 1.5-2 महिने शिकलोय, पण दीपक चव्हाण माका कधी जिंदगी विसरणार नाही. खरं सांगतो तुम्हाला, तळमळीने सांगतो, कारण दीपक चव्हाण वळी 26 पलटे दिले ना, त्या पलट्यावर आज उदय पारकर जिवंत. किती मी गाणी घेतलंय ह्या मात्र नाही, 26 पलटे जे घेतोय ते आज मी जे सादर करते ते दीपक चव्हाणची माझ्यावरती भारत असता आशीर्वाद. बिचारे वरती आहेत, उदय पारकर नेहमी आशीर्वाद. 7 वर्षात हजाराच्या वरती बारी केलंय, सगळ्या सम्राटांबरोबर बारी केलंय. कधी मी भियालेल्या मागा दीपक चव्हाणी सांगितलं नव्हता उदय बारी करशील ना तेव्हा भियायचं नाही. 10 माणसं असू दे ना तर 1000 माणसं असू दे, तेवढ्याच
कारकीर्द बारी करायची आणि आपलं नाव करायचं असं दीपकचा अनुभव मला नेहमी सांगायचं. खरोखर माझ्या गुरुजींच्या आत्मेला चिर शांती लाभो अशी भगवंताची प्रार्थना करून गजर सादर करतोय. संगीताचा महावीरू दीपक गेले विरून तरवळतोय आज सुगंध रचलेल्या त्या गजरात. तरवळतोय आज सुगंध रचलेल्या त्या गजरात. तरवळतोय आज सुगंध रचलेल्या त्या आणि भजन रत्न म्हणून दीपक बुवांना पुरस्कार मिळाला. तर हे श्रेय कोणाला जातं तर या चव्हाण घराण्याला. म्हणून म्हणतो बघा प्रसाद असे म्हणतो. जी भक्ती भुकेश शिरते त्यावेळी आपण तिला उपवास असे म्हणतो. जी भक्ती माणसात शिरते त्यावेळी माणुसकी निर्माण होते. आणि जी भक्ती घरामध्ये शिरते त्याचं मंदिर होतं. ते मंदिर म्हणजे आमचा दीपक शिष्य परिवाराच्या जोरात टाळ्या परिवारासाठी होते. बुवानी मगाशी बोलले बोलता बोलता काय मी माझ्या भजनाला सुरुवात करतो. तुमच्या भजनात तुम्ही सुरुवात करू शकत नाही. पुढे मी बोलणार नाही. माझे बाबा तुम्ही म्हणजे आपलं पॉइंट बोललं म्हणजे कसं टेन्शन नको ना हो. आज भजन तुम्ही ऐकता आमच्यापेक्षा श्रेष्ठ. आज कलियुगामध्ये काय होण्याची गॅरंटी नाही. तर 17 वर्षाचा मुलगा खून करतो, 18 वर्षाचा मुलगा मर्डर करतो, 19 वर्षाचा मुलगा चोरी करतो. याला एकमेव कारण म्हणजे संगत. ज्याची संगत चांगली आहे ना तो भजनाला बसलाय आणि ज्याची संगत वाईट आहे ना तो रानवळ फिरता. म्हणून संगत महत्वाची. टाळ्या वाजवल्या पाहिजे. खरं सांगतो साहेब एक मी गाणं वाजवतोय. जर तुमचा आवडला तर तुम्ही टाळी वाजवा. एक तुमच्याकडे विनंती करते. माझी नगर बरोबर आमच्या माने साहेबांचं एवढं नाव या भांडूप नगरीमध्ये आहे. मी जी एक जय जय महाराष्ट्र माझं या हनवटेने वाजवते. जर आवडला तर टाळी वाजवा. कोणाला पैसे देऊ तर बिंदास देवा पण वाजून दाखवते. हा घ्या घ्या पेटीचा आवाज आहे.
शांत शांत. या ज्या वाजवलेल्या दीपकचा अनुमान जा, माझ्या पाठी उभे राहा दीपकचा अनुमान लक्षात ठेवा. धन्यवाद आपलं शिकलो माझं साऊंड वाला जबरदस्त नाद नाही करायचं तुमका गंमत सांगतो पैशाचा विषय जो म्हणून तुमका सांगतोय एक माझा मित्र आहो तिकडे बसलो बघा शेवटला ते का पैशाची नाही हो लय हो माझा मित्र मुवांका नाही बोलत माझा मित्र लय पैसे घावरो आणि माझ्या मित्राक 20 रुपयाची नोट भेटली अर्चितला 20 रुपयाची नोट भेटल्याबरोबर तो मित्राक सांगता माझं काय तो मुस्लिम बांधव म्हणता जरा थांब मस्जिद मध्ये जाऊया नंतर काय त्या 20 रुपयाचं बघूया काय त्या ह्यो त्या मुस्लिम बांधव म्हणता माझं काय थोडं समोर मस्जिद दिल्यावर तो मुस्लिम बांधव म्हणता या अल्लाह बिस्मिल्लाह ह्यो खालसून जाताना म्हणता 10 तुला आणि 10 म्हणला म्हणजे सांगत जाऊ तर बुवा का नाही बोलल्या ओ माझे देव माणूस काय विषय नाही म्हणून म्हणतोय बघा या
पुढे काय म्हणतोय बघा, मृदुंगमणी प्रख्यात झाला किरण त्यांचा सुपुत्र. मृदुंगमणी प्रख्यात झाला. बरोबर, दीपक सावंतवांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचा मुलगा किरण कुमार आज अनेक शिष्य ज्यांनी घडवले. आज साई सारखा अप्रतिम या ठिकाणी वाजवतो ते किरण कुमारचं योगदान आहे. बरोबर, त्या माऊलीसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. गेले कुठे आमचे किरण कुमार. मृदुंगमणी प्रख्यात झाला क्षेत्रामध्ये आमची दीप्ती उतरली आहे. खरोखर तिला उदंड आयुष्य लाभू दे अशी भगवंताची प्रार्थना करतो. त्याप्रमाणे दुसरी बहीण गुड्डी ही सुद्धा चांगल्या प्रकारे बुवा गाते. अशी तिन्ही मुलं आमच्या दीपक चव्हाण घडवलं आणि आमच्यासारखे अनेक शिष्य आज आमच्या दीपक चव्हाण अजरामर केले. खरोखर आमच्या दीपक चव्हाण बुवा अरे कसे शरद म्हणजे खरोखर सांगा दीपक चव्हाणच्या घरी गेलो की आनंद वाटायचा. तानपुरे किती, अरे समीर गावडे बुवा, सचिन सावंत बुवा, आमचे भरपूर असंख्य माझे अरविंद नागती बुवा यांना तानपुऱ्यावरती बुवा शिकवायचे. तेव्हा मी आपलं शिकवून जायचं. आणि माझ्या बरोबर दीपक चव्हाण जर असतात ना अजूनपर्यंत तर मी ना सम्राट अरे बरोबर टीव्ही पण गेलं पण थोडं सहवास भेटलो. पण जो भेटलो तो आयुष्यात पुण्याला भेटलो. वर्षात कोल्हापूर, शाहूवाडा, पुन्हा महाबळेश्वर, रायगड सगळा वांढरीपर्यंत बाजी केले. मी पण नाही, गर्व नाही, अभिमान नाही. आमचे गंगाराम परत बसते विचारत आहे का मापनात काय करून टाकले एका दरवर्षी ते का उदय पारकर एवढा अशी माणसं मिळवली बुवा. तर कसो विषय तुमका सांगते, भजन म्हणजे खायची गोष्ट नाही बुवा. तर संत तुकाराम महाराज सहज वैकुंठाला गेले. पण जाता जाता मंडळी तीन गोष्टी ठेवून गेले. जो भजनामध्ये जो टाळ वाजतो ना त्याच्यातून नाद निघतो. टाळ म्हणजे हा जन्म मृत्यूचा फेरा आहे, हा भवसागर आहे, याच्यातून मला टाळ. मग टाळ्यात रशी असता बुवा, त्याला काय बोलतात, टाळ्यारूपी ब्रह्म मायारूपी रशी दोघांना धरली एकमेकांची. ही संत तुकाराम महाराजांची परंपरा. दुसरी, ज्या ठिकाणी भजन कीर्तन नामस्मरण असेल त्या ठिकाणी सतरंजी हतरली जाते, ती दुसरी परंपरा. आणि तिसरी गोष्ट, जया नाही भंगाचे हजारो भंग संत तुकाराम महाराजांनी ठेवले. म्हणून आज आपण भजनी गोदी संतांची परंपरा आहे. म्हणून संतांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. या ठिकाणी ठाण्यावर आमचे शिरसाट बुवा नाम नाही करायचो सध्या स्पर्धेला उतरतात. आता ठाण्यात पण येतं पण खरोखर लय भारी तुका गंमत सांगते हो. तीन मित्र असतं, एक दारू पिणारो, एक गुटखा खाणारो आणि एक सिगरेट फुकणार, असे तीन मित्र असतात. आणि ते लास्ट टेकला असतात हो. एक दिवस यम त्यांना उचलू घेतात, म्हणता एखादा पोचवल्याशिवाय पर्याय नाही. इलो पहिले दारूवाल्याकडे, बाबा तुझी शेवटची इच्छा काय? तो म्हणता मला दारू पिऊची, 2 कॅना दिला. जा एका रूम मध्ये तो दारूवालो गेलो. दुसरी खोली उघडला, गुटख्यावाल्याकडे, बाबा तुझी शेवटची इच्छा काय? तो म्हणता मला गुटखा खावचा. 2 पोती दिला, तो पण गेलो एका रूम मध्ये. तिसऱ्या रूम उघडला सिगरेटवाल्याकडे, बाबा तुझी शेवटची इच्छा काय? तो म्हणता मला सिगरेट फुकवचा. तो म्हणता 2 पोती दिला, सिगरेट घेऊन तो पण एका रूम मध्ये गेलो. यम म्हणता लक्षात ठिकाणी आपापली कामा करा, मी तोपर्यंत गाव फिरून येतो. आणि यम जो गेलो तो सकाळी गेलो, पहिलो दारूवाल्याकडे गेलो, दरवाजा उघडला, दारूवाला बघता तो वरती गेलो. दुसरी रूम उघडला, गुटख्यावाल्याकडे गेलो, उघडल्यावर गुटख्यावर पण संपलेलं, वर गेलो. तिसरी रूम उघडला आणि यमान बघितल्यावर तो सिगरेटवाला तो असो बसलेलो. यम म्हणता दारूवाल्या दारू दिले तो संपलो, गुटख्यावाला गुटखा दिले तो संपलो. आता सिगरेटवाला असो काय बसलो, म्हणून सिगरेटवाला बाबा तू असो काय बसलं? तो म्हणता बरोबर आहे, दारूवाले दारू दिला, गुटखाले गुटखा दिला, माका सिगरेट दिला. पण म्हणता कांडा कोण तुमचा बापूस दे? कोण म्हणता मी असो बसलोय. असो सिगरेट म्हणजे यम सांगता बुवा, मी नाही, मी तुमका अजिबात दुखवणार नाही. माझे बाबा
72 वर्ष झाली म्हणजे मी तरी 60 म्हटलंय माका म्हटलं अंदाज म्हणलं 60 अशा 72 म्हणजे झाला काय माका बरोबर सकाळ म्हणजे घरात येऊन चरणच धरू कवे कारण एवढ्या बुवांबरोबर बारी जिंदगीत पहिल्यांदा केले एक बरोबर सांगतो बुवा तरुण होते ना तेव्हा घाडी बुवा होते वय वर्ष 87 वर्षांबरोबर बारी केले कोट काम त्या भगवती मंदिरात त्यापासून मोठे छोटे सगळ्यांबरोबर बारी करते पण बुवा लेवलने या बुवांना मी बोलू शकत नाही काय बारी करतात सांगा तुम्ही 72 वर्षामध्ये एक सूर बुवांचा चुकत नाही की माझ्यापेक्षा चांगलं भजन करताय आणि आज सगळ्यांना वाटला की आनामार्गी बरोबर उदय पारकर करणार काय काय नाही सगळ्यांबरोबर करू शकतोय पण त्या ताकदीचा बुवा समोर जातो एका तो जर भांडण बसतो तर त्याला सोडतोय मी टाकी नाही सो करू तुमका नाही तुमका 750 रुपये ठेवूच पैसो कसं महत्वाचं ना हो आणि युट्यूब वाले बघा किती बॅटरी होती असा काही बघा एकदम आमदार मंत्रिंका होते नाही हो चंद्रकांत रासम माऊली बरोबर अभिमान आहे या माऊलीचा पोलीस बांधव आहेत पोलीस निरीक्षक आज रिटायर्ड होऊन प्रत्येक बुवाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये दाखवण्याचं काम चंद्रकांत रासम माऊली करतात बरोबर आणि करूनच्या करून परत 100 देतात म्हणजे किती देखा पडली बारी त्यात दुसरे आमचे महेश गावडे त्यांच्या नावातच महेश ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे सगळ्यांना पोहोचवणार युट्यूबच्या माध्यमातून तुमचं वाईट बोलणार नाही महेश गावडे खरोखर अप्रतिम युट्यूब या ठिकाणी त्यांचं सुद्धा उत्तरोत्तर प्रगती होती एकदा चोराट काळा होता दुसरे कोणी साळगावकर अजित साळगावकर तिकडे बसत मला दिसलाच नाही ते मागाचं लय पहिल्यापासून माझे फॅन होता 80 बुवा लय प्रेमात त्यांचा रे माझा कधी भेटले तर उडीत मारतो म्हणून जॅकेट घालतो आज काळा जॅकेट मी जिंदगीत बुवा कधीच काळा जॅकेट घालत नाही पण आज काय करतोय माझ्या दीपक चव्हाणच्या कार्यक्रमात डाक कोणाचं लागता नाही म्हणून या काळा जॅकेट तर दीपक चव्हाण कर्तृत्व तसा होता दीपक खरोखर बुवा अभिमान आहे बुवांचा आमच्या बुवानी जर भजन केलं ना तर समोरच्या भजनच करू नका होता ते असं आवाज लावायचे ना आजही बुवा आठवता गडमडमध्ये बाहेर गेला आमचे भालचंद्र केळुसकर आणि आमचे विनोद दीपकजी चव्हाण बुवा दोघांची बारी झाली त्यानंतर बुवाना 10-12 बाऱ्या आल्या पण आमच्या बुवा आजारीमुळे त्या बारी कॅन्सल केली एवढी अप्रतिम बारी केली ना की म्हणजे दीपक चव्हाण नाव आता सुद्धा गडमड गावामध्ये नाचते बुवानी तो गजर गायला मुंबईच्या रक्षण करण्यात थोडीशी आपली झलक दाखवतोय काय काय सपोल आता किती मिनिटं अरविंद नक्की मग 1 रुपये पण नाही दिला तुम्ही आज एवढे उद्योजक तुम्ही काहीतरी द्यावा लहान काम असं म्हणतो म्हणून काय रक्षण करण्या अप्रतिम सावडा तुका ऑर्डर मिळतील शब्द या पारकाराचं काय नाहीतर कसं असतं एवढं मशनी असतं मग बाबा इको वाढव आजकाल कसं आमचे कदम बुवा पांचाळ बुवा विलास पाटील बुवा कधी इको लेवल काय नाही बिचारे पुण्याला असायची वडाक लावायची पिंपळाक लावायचे त्याच्यात ते भजना करायचे आणि आताचे 20 वाले बुवा इको वाढव लेवल वाढव आता काय ते नवीन ना मीठ समजा जुन्या वाण्याच्या माणसाला मीठ म्हणजे समाजा नाही तर मीठ आणून देवतो नाही खावा पाणी येत ना म्हणून या ठिकाणी आमचे 100 रुपये मग काय ना कासारडे काय ना जंगले या माऊलीकडून माझ्यासाठी लाख मला तर 100 रुपयाचं पारितोषिक आलंय त्याप्रमाणे आमचे अजित केळजी बुवा यांच्याकडून माझ्यासाठी 150 रुपये आणि शैलेंद्र राणे यांच्याकडे सुद्धा 150 रुपयाचं पारितोषिक आलंय त्या माऊलीसाठी तर जोरात खेळा होता धन्यवाद बरोबर नावा ना आता तो गोंधळ होता हो मुंबईचे रक्षण करण्या दिली प्राणाची आहुती शही जवानवर चुरवीरांवर तुम्हाला शही जवानवर चुरवीरांवर तुम्हाला शही जवानवर चुरवीरांवर तुम्हाला Thank you.
ही टाळी वाजवली पाहिजे. तर ते ट्रेन मध्ये फिरतात त्यांना कधी रोग झालो नाही, कोरोना इलो झालो नाही झालो. कारण 28 पांडुरंग त्या विठेवरती उपाय मंडळी 4 वेद 6 शस्त्र आणि 18 पुराणे मिळून झालं 28 म्हणून 28 आपल्या हातात आहे. जी प्रमाणात टाळी वाजवतो ना त्या टाळीमध्ये 28 आहेत मंडळी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14 ह्या साईडला 14 युग आणि ह्या साईडला 14 युग. 14 आणि 14 28 आता वाजवा पांडुरंगासाठी जोरात. म्हणून या ठिकाणी माझ्या माता भगिनी 1 2 आणि 3च बसलेत. माझ्या आई या ठिकाणी बसते बुवा. पण खरोखर सांगतो एकदा स्वामी विवेकानंद महाराजांना एका माणसाने प्रश्न विचारला की आईला का महत्व दिलं जातं, वडिलांना का दिलं जात नाही. त्यावेळी स्वामी विवेकानंद महाराजांनी सांगितलं आईला पण महत्व दिलं पाहिजे आणि वडिलांना सुद्धा महत्व दिलं पाहिजे. पण एक काम कर, यो दगड घे आणि तुझ्या पोटात बांध. त्या माणसाने तो दगड पोटात बांधला आणि 2 दिवसानंतर तो माणूस स्वामी विवेकानंद महाराजांकडे गेलो. महाराज तुम्ही माझ्या माका दगड बांधून सांगला तो माका आता जमत नाही. त्याही स्वामी विवेकानंद महाराजांनी सांगितलं 9 महिने 9 घटका पोटामध्ये बालक उदर करत असते ती माता. कुठची लाज लज्जा न बाळगता या समाजामध्ये वावरत असते. म्हणून मातेला महत्व दिलं पाहिजे. म्हणून म्हटलंय पोटाशी पोट लागता स्पर्श वाटे हवा वासा. पोटाशी पोट लागता स्पर्श वाटे हवा वासा. मांसातील तुकडा तरीच वेगळा पदार्थ निघे पांढरा. आईच्या दुधाची सर कोणत्याही पदार्थ नाही. म्हणून आई वडील आपल्यासाठी दैवत आहे. एकदा जोरात टाळ्या वाजवा. खरोखर देवाची भक्ती करून तुम्हाला आई वडील मिळू शकत नाही. किती भक्ती करा सकाळ संध्याकाळपर्यंत काय त्याचा उपयोग नाही. पण आई वडिलांची जर भक्ती केली तर साक्षात देव मिळू शकतो. एवढी ताकद फक्त आपल्या आई वडिलांमध्ये आहे. म्हणून आईसाठी एक गाणं म्हणतो बघा. माय भवानी माय भवानी तुझी ने करू, माय भवानी तुझी ने करू, कुशीत तुझिया येई सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई. माय भवानी तुझी ने करू, माय भवानी तुझी ने करू, कुशीत तुझिया येई सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई. तू विश्वाची रचली माया, तू विश्वाची रचली माया, तू शीतल जायची काया, तू शीतल जायची काया. तुझ्या दयेचा ओढ खंडित, तुझ्या दयेचा ओढ खंडित, दुरित दयालाने सेवा मानून घे आई सेवा आई सेवा मानून घे आई. माय भवानी तुझी रे करू, माय भवानी तुझी रे करू, कुशीत तुझिया येई सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई मानून घे आई मानून घे आई. जगी माऊली सारखे कोण आहे जिथे जन्मांतरी ऋण आहे. असे ऋण जास्त व्याज नाही, त्या ऋणविना जीवनात साध नाही. जिच्यासारखे कौतुक बोल नाही तिथे नाव जगात आई. आई एवढे कशालाच बोल आहे. म्हणून आई वडिलांसाठी एकदा जोरात काय होतं.
कमणी प्रख्यात झाला किरण त्यांचा सुपुत्र शिष्य घडवून त्यांनी अनेक शिष्य घडवून त्यांनी भूषण मिळविले मानानं अनेक शिष्य बुवांनी घडवले. खरोखर अप्रतिम या ठिकाणी माझे शिष्य परिवार आहे. सार्थाभिमान आहे. सगळे वारकऱ्यांची भरपूर नावं पण घेऊ शकत नाही हो, कारण वेळच पुरत नाही. म्हणून सर्वांच्या चरणाजवळ नतमस्तक आहे. सर्वांना माझ्या शिष्य परिवाराला उधंड आयुष्य लाभू दे आणि त्यांच्या मनातील इच्छा भगवंताने परमेश्वराने पूर्ण करावी म्हणून म्हणतोय बघा. अनेक शिष्य घडवून त्यांनी भूषण मिळविले मानानं अनेक शिष्य घडवून त्यांनी भूषण मिळविले मानानं दरबार तोही आज सुगंध रचने राजा गगनानं दरबार तोही आज सुगंध आज सुगंध जन्मात होणे नाही. आज तुम्ही गेलात बुवा पण तुमची आठवण आम्ही शिष्य परिवार जोपर्यंत आम्ही भजन कला सादर करतो तोपर्यंत आम्ही शिष्य परिवार नक्कीच आठवण काढू म्हणून म्हणतोय बघा. तुम्हा परी होणे नाही गुरु लाभले परी सापरी परंपराई जपून ठेवूया राजा रावले आम्हावरी विठ्ठल विठ्ठल म्हणा जन्मनाई पुन्हा हरि ओ